राहुल गांधींनी मतचोरीचा आरोप केला। त्यात आता शिर्डी मतदारसंघातले घोटाळ्यांचे आरोप पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पुन्हा एकदा आरोपांचा उल्लेख करताना निवडणूक आयोगावर टीका केली आहे। आयोगाकडे तक्रार करूनही कोणतीही कारवाई झाली नाही असं थोरात म्हणतात। त्यांना प्रतिस्पर्धी उमेदवार आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं। शिर्डी मतदारसंघामध्ये हा मतदार नोंदणीचा घोटाळा चाललेला आहे। हे स्वतः आपण कॅमेऱ्यामध्ये तुम्हीच कैद केलेले। याच्या पलीकडे जाऊन आम्ही त्यामध्ये तक्रारी सुद्धा निवडणूक आयोग केल्या होत्या की या मतदारसंघात अनेक घोटाळे चालले, हजारो मतदान वाढवले जातंय, हे थांबलं पाहिजे। याच्यावर कोणतीच कारवाई झाली नाही। लोकसभेच्या निगेटिव्ह नॅरेटिव्हवर जे यश मिळालं ते विधानसभेत मिळालं नाही, तर लोकांनी यांचा खरा चेहरा समजला आणि म्हणून लोकांनी महाविकास आघाडीला धुडकून लावलं। अनेक प्रस्थापित नेते पराभूत झाले, पण त्याचं खापर जर तुम्ही बोगस मतदारावर फोडणार असाल तर तुम्ही मागे म्हटलं होतं तो